दिवाळीच्या पाडव्याला अकलूजच्या घोडे बाजाराला सुरुवात होते। मात्र यंदा महिनाभर अगोदरच अकलूजमध्ये घोडे विक्रीला सुरुवात झाली आहे। पहिल्याच टप्प्यामध्ये 100 घोड्यांची विक्री झाली सुद्धा आणि यंदा 3000हून अधिक घोडे विकायचं उद्दिष्ट या बाजार समितीने समोर ठेवलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत अकलूजमध्ये यंदा महिन्याभरापूर्वीच घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतोय। एरवी दिवाळीत भरणाऱ्या घोडे बाजाराला यावर्षी दसऱ्याआधीच सुरुवात झाली आहे। आपल्या महाराष्ट्रात व इतर राज्यात सुद्धा भरपूर पाऊस पडल्यामुळे आणि लोकांकडे जरा पैशाचा ओघ बी वाढल्यामुळे या ठिकाणी 1 महिन्यापूर्वीच घोडे दाखल झालेले आहेत। गेल्या 8 वर्षांपासून भरणाऱ्या या घोडे बाजाराची ख्याती आता देशभर पसरली आहे। त्यामुळे आपल्या घोड्याला चांगला दाम मिळण्यासाठी देशभरातले व्यापारी अकलूजची वाट धरतायत। साधारण 900च्या पुढे आपल्याकडे घोडे या ठिकाणी दाखल झालेत। त्यापैकी 100च्या आसपास घोड्याची विक्री सुद्धा झालेली आहे आणि आपण बाजार समितीमार्फत 24 तास लाईट, 24 तास पाणी आणि त्यांच्या पैशाची हमी या प्रकारचे सर्व सुविधा त्यांना आपण देतो। त्यामुळे हा घोडे बाजार पूर्णपणे भारतात प्रसिद्ध आहे। गेल्या वर्षी अकलूजच्या घोडे बाजारात 7.5 कोटींची उलाढाल झाली होती। यंदा हा आकडा 10 कोटींचा पल्ला गाठणार असल्याचा विश्वास समितीने व्यक्त केलाय। पण या वर्षी आमच्याकडे अजून पंजाबच्या काही व्यापाऱ्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे साधारणपणे या वर्षी 3000पेक्षा जास्त घोडी निश्चितच या बाजारात दाखल होतील। अकलूजचा घोडे बाजार हा व्यापारी आणि ग्राहकांमधल्या सौद्यापुरताच मर्यादित नाहीये, तर या बाजारामुळे महाराष्ट्राच्या प्रसिद्धीचा घोडा चौफेर उधळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज।